बाल बाल बच गए वो साला नीचे ही जा गया था गाड़ी के नीचे। तर गाइस सब ब्रेक लगाया, आगे 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 वो साला जा रहा था। ह्याला अक्षरशः दमवलाच तुम्हाला इथनं वरती येईपर्यंत. सो हॅलो गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. इसका नाम आहे राजेश पचकुडी ब्लॉग्स. तर मित्रांनो, आज आपल्या ब्लॉगचा 30 डेज म्हणजे 30 दिवस आपल्या ब्लॉगला कंप्लीट झालेत. सो ते आपलं चॅलेंज कंप्लीट झालं आहे. बरं वाटतंय, लय म्हणजे लय बरं वाटतंय. तर गाईच चाललो आता मी फवारण्यासाठी. तर तुम्ही म्हणता ही गाडी कशी काय, तर ही गाडी आपल्याला घेऊन जाते आज. कारण का आज आपल्याला फक्त मशीन घेऊन जायचं आणि एक माणूस, बस एवढंच घेऊन जायचं आहे. सो चला आता जाऊन सोडून फक्त यायचं आहे. मिळते उदरी अभी नॉकिंग कर रहा है बहुत. आवाज बघा घर आवाज. सो भेटूया नंतर. तर ब्लॉगमध्ये आज बनवून राहा. 30वा ब्लॉग आहे आपला, म्हणजे 30 डेज आज पूर्ण होणार आहेत आपले. तर भेटू तिकडे डायरेक्ट. तर चला सुरुवात केली आपण ब्लॉगला. लेट्स गो. सूर्य पण उगवलाय, बारीक धुका एकदम, आणि वाजलेत आता 7:45. तर आज थोडंसं आपण लवकर जातोय. आता बाय व्हॉट इज रिएक्शन हेड. आई शपथ घे, म्हणजे मी उशीर आला आता. घे पाठी. अरे इसमें जगह है, पीछे बहुत जगह है. तर गाईस तुम्हाला कसं वाटतं ह्या गाडीत? मस्त वाटतंय, मस्त वाटतंय. आम्ही कुठेतरी असं रस्त्यावर असं वाटतंय, जमिनीत असल्यासारखं वाटतंय. तर गाईस चला आता आपण गाडी चालवू. जरा पुढे जरा ट्रॅफिक आहे बारीक बारीक. तर गाइस इत्तू सा सफर करके हम कुत्तू आ गया. कुत्तू गया था इत्तू सा. बघा, अरे छोटे बाजू में हो जा. इत्तू सा सफर करके हम अभी कुत्तू को मार देते. बाल बाल बच गए वो साला नीचे ही जा गया था गाड़ी के नीचे. तर गाइस सब ब्रेक लगाया, आगे 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 वो साला जा रहा था. तर गाइस हे बघा, आता आम्हाला पेट्रोल पंपात पेट्रोल पण भरायचं गाडीत आणि आम्हाला पेट्रोल पण घ्यायचं आहे. तर चला आधी पहिल्यांदा ते काम करूया. तर गाइस आम्ही पेट्रोल वगैरे घेऊन आता सफर केली आहे, तय हो चुके आहे. तर सुरुवात केली आम्ही पुढच्या प्रवासाला. चला फोन आणणे लगा आहे. गाइस आता आम्ही चहा प्यायला थांबलोय. तर चहा पिऊया थोडीशी. आठवतला काय वाटतं? आणि चल थांबलोय सगळा व्ह्यू इथला. चहा घे भावा. गाईस छोटासा नाश्ता करून आम्ही निघालोय, प्रवासाला सुरुवात केली आहे. आणि चला भेटू आता डायरेक्ट आपण तिकडे. तर गाईस आता आम्ही इथं सोडून निघतोय अठ्ठा फायलाने. गाईस आता मी चाललोय यांना सोडून. भेटू आपण नंतर डायरेक्ट. तुम्ही याल ना संध्याकाळी गाडी घेऊन? तर गाईस आता आपल्याला त्यांना फक्त ड्रॉप करत होतं. या तुम्ही संध्याकाळी गाडी घेऊन. आता सावकाश या. आता आम्ही चाललो उधरच आहे नीचे. लेट्स गो. चल हा चल भाव. आता आपण त्यांना सोडलंय आणि आजपर्यंत त्यांना सोडायचं होतं. सो सकाळ निघाला होता आपण इकडून. तर चला भेटू आपण डायरेक्ट करबुड्यामध्ये. लेट्स गो. गाईज आता आपल्याला घरी जाऊन आपली बोलेरो पिकअप पाणी भरून ठेवलेली आहे, ते आपल्याला न्यायचे आहे फवारणीसाठी. सो चला ही गाडी आता आपण घरी लावून ती गाडी घेऊन जायची फवारणीला. लेट्स गो. मिळते उधरीच. चला. तर गाईज आता आपण घेतलेली आपली गाडी, हे बघा. आणि पिछे पाणी. अरे झक्कन नाही बांधा, झक्कन बांधना पडेगा ब्रो. हा बा बाजूला लावूया. पाईप पण विसरलो होतो गाईज. अभी पालखी रे पक्का आहे. तर गाईज हे बघा आता आपण पोचलो आहे फवारणीसाठी. हे बघा तर आपली गाडी लावली. डिस्कॉल मशीन चालू आहे इथं. तर तिकडे चालू आहे फवारणी. बघूया इधर से उधर तक जा रहा है पाणी. गाईज आता आम्ही आलो दुसऱ्या ठिकाणी फवारणी करायला. आणि इथं आलेच बघ कोणते भेटायला. इकडे बघ घस आल्या मला. घस आली भेटायला मला. घस बोलला. घस म्हणजे काय?
आता गाडी म्हटलं इथं उभीच आहे ना, मग बसल्यापेक्षा डायरेक्ट जाऊन या भावाकडे त्या बागेतनं. लेट्स गो गाईज. त्या रस्त्यापासून आम्ही इथं वर चाललो आहे. एवढं आलेलं आहे वरती आम्ही चालत ह्याला अक्षरशः दमवला असतो मला इथनं वरती येईपर्यंत. चला दुपारचे वाजले 1:30. मग जेव्हा टाईम झालेला आहे. आता इथं फवारणी मग आपले आठवत आले. डायरेक्ट जायचं घरी. सो गाईज फवारणी वगैरे आटपले. आता डायरेक्ट आपण भेटू तर गॅरेजला. गाईज फाट्यावर आले हे बघा. हे राडा आहे सगळा चालू इथे विक्रमभाईचा. इथं राडाच चालू आहे भाई. बघा आता मी इथे गाडी लावली. मध्ये चान्स भेटला तिथे लावले. पाणी ड्रॉपिंग होते, निश्चित होते. तर गाईज संध्याकाळचे वाजले 4 आणि आपण चाललो पाणी घेऊन. सो चला आपलं गाडी पण वॉश करायची. चला तर फायनली गाईज वॉश करून झाले गाडी चकाचकमध्ये एकदम डिटेलिंगमध्ये. बघा इंटिरियर वगैरे एकदम चकाचक छान केलेलं आहे. तर गाईज आज आपल्या 30 days मधला हा छोटासा ब्लॉग आजचा आपला 30 days असा काय संपलेला आहे. तर ब्लॉग आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर लेट्स गो. असा काय आपलं 30 days चॅलेंज कंप्लीट झालेलं आहे आणि सक्सेस पण झाला असं आपण म्हणायचं. सो आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तुला काय वाटतं माझं 30 days चॅलेंज कंप्लीट झालंय? हो नो सॉस आहे तू समझा एवढं म्हणजे एवढं 30 दिवसाचं ब्लॉग तयार करणं म्हणजे खायची गोष्ट आहे. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया? भारी. अरे बाप रे एवढं मला तू हरभऱ्याच्या झाडावर की खरं बोलतोस तू? नाही खरं आहे. तर अशा प्रकारे आपलं चॅलेंज कंप्लीट झालेलं आहे. तर ब्लॉग आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा न्यू बॉक्स भेटू आपण डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर आपलं 30 days चॅलेंज कंप्लीट झालं आहे फायनली. तर बाय अँड टेक केअर.